हेलो दोस्तों, नमस्कार। मैं हूं आकाश और स्वागत है आप सभी का मेरे न्यू वीडियो में। तो आपने रान मानुस ये नाम तो बहुत बार सुना होगा। इसके साथ में अभी नया नाम जुड़ रहा है, जीवन की पाठशाला। तो जीवन की पाठशाला में जो मेंबर है आज वो हमारे साथ है। उनका एक बोलते हैं लोकल बस, ये यूट्यूब चैनल है और इंस्टा पे भी इनका एक पेज है। तो आज हमारे साथ है वो। तो उनके साथ हम बात करने वाले हैं कि उनकी लाइफ में जीवन की पाठशाला इसका महत्व क्या है। तो स्वागत करते हैं हमारे गीतेश सर आहे. का। सर नमस्कार। नमस्कार. हां. सर तुम्ही म्हणजे रानमाणूस हं. हा जो कॉन्सेप्ट आहे, येस. म्हणजे हा तुम्ही त्यामध्ये कम्युनिटीमध्ये जॉईंट आहेत, हं. मग तुमचा म्हणजे काय विजन आहे ह्याच्याबद्दल? हां. म्हणजे प्रसाद बरोबर मी एक 5 वर्षा आधी कनेक्ट झालो. जेव्हा हम्म, मी पण असं YouTube म्हणजे एकदम एडव्हेंचर आणि ट्रॅव्हल व्हिडिओज करायचं. ह्या माध्यम म्हणजे हा जेव्हा मोठी होता म्हणजे माझा, तेव्हा मी प्रसाद बरोबर कनेक्ट झालो कारण ही एरियाज एक्सप्लोर करावी अशी वाटली. सो तेव्हापासून मी त्याच्याकडे कनेक्टेड आहे. त्याच्यानंतर त्याने मला बाळूजदार नांगर फार्मस्टे ह्याच्याकडे इंट्रोड्यूस करून दिलं. आणि जेव्हा मी तिकडे प्रसादने मला तिकडे नेलं आणि जेव्हा मी तिकडे जे सगळं बघितलं की हे जे लोक आहे जे जंगलामध्ये प्रॉपर काही बाहेरच्या तिकडचं रिसोर्सेस युज करून जशी लाईव्हलीहूड आपण हम्म, आपली हे करतात. बाहेरच्या शहरामध्ये कनेक्टेड आहेत पण त्यांची मेजरली लाईफ ह्याच्यामध्ये असतं, यात फॉरेस्टमध्ये राहून ते हे करतात. तेव्हा मी एकदम मतलब इट फॅसिनेटेड मी की अरे असं म्हणजे हे जे जीवन मी म्हणजे ड्रीम नाही तर म्हणजे मी एम करतो ते ओके. हे लोक ऑलरेडी जगतात. सो मी हळूहळू त्याच्यावर कनेक्टेड झालो. त्यांच्याकडे जी नॉलेज आहे ती एक्सप्लोर करायला ट्राय केली. आणि मोर दॅन शूटिंग अँड युट्यूब अँड फिल्म्स मी त्यांच्याकडे पर्सनली कनेक्ट झालो कारण मला ती वाईब चांगली वाटली. त्याचबरोबर त्यांचं जो नॉलेज आहे, त्यांचा वे ऑफ लिव्हिंग आहे ते खूप वाटलं, छान वाटलं. सो तिकडून मी त्याची जर्नी बघितली. 4 वर्ष झाली आम्ही आता बरोबर आहेत. सो आता हळूहळू करून प्रसादने जीवनशाळा ह्या कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस केला आहे. त्यामध्ये कॉन्सेप्ट म्हणजे मी कसा बघतो हा कॉन्सेप्ट तो असा आहे की एक रिअलायझेशन झालं आहे की हे जे शेती आणि जी ऍग्रिकल्चर आणि विलेज लाईफस्टाईल जगायची असेल तर ती एकट्याने जगू शकत नाही. ती दोघ जणांनी जगू शकत नाही. ती एक प्रॉपर एक कुटुंब पण नाही पण एक प्रॉपर कम्युनिटी पाहिजे. त्यामध्ये जस्ट 4 लोक आहेत तर हे काम होणार नाही. पूर्ण कम्युनिटी, ज्या कम्युनिटीमध्ये डिफरंट डिफरंट स्किल्स आहे. म्हणजे तुम्ही आता आता तुम्ही आर्किटेक्चर आहात म्हणून तुम्ही तिकडे काहीतरी आपलं स्किल्स यूज करून काहीतरी हे करत होता. सो तसं डिफरंट कम्युनिटीची कारण एकच माणूस सगळे काहीतरी शिकू शकत नाही. सो माझा तर इकडे इन्व्हॉल्व म्हणजे ते एक कॉन्सेप्ट प्रसादने एक न्यू इंट्रोड्यूस केला आणि ते पण खूप इंटरेस्टिंग झालं. म्हणून माझा तरी कॉन्सेप्ट इकडे आहे की मला इकडे डायरेक्ट काय स्किल्स द्यायची सध्या तरी माझी हे नाही कारण मी तेवढा विलेज मध्ये नाही. मी सिटी बॉर्न अँड बॉटम इन सिटीज आहे. पण मला शिकायचं जरा इंटरेस्ट आहे. म्हणजे नांगर कसं करतं, ट्रॅक्टर तर पकडलं, ते ट्रॅक्टर आता कसं आपण पकडतं. बघितलं, तुम्ही ते हा करतच होता. ते तुम्ही हा. व्हिडिओग्राफी पण करता. हम्म. तर त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं का, म्हणजे ते करता करता पण हम्म. तुम्ही हे काम करता, हा. म्हणजे तुम्हाला पुढचं म्हणजे प्लॅनिंग काय आहे का, म्हणजे हा. तुम्हाला ते पण ठेवायचं आहे का हो हो, यामध्येच मला पूर्ण? मला वाटतं की म्हणजे मी व्हिडिओज आणि फिल्म्स करतो कारण मग तो मला ते खूप आवडतं. म्हणजे बरोबर. जरी पण मी जरा सिटी लाईफ सोडून जर स्लोली स्लोली इकडे ट्राय करतो यायला आणि सक्सेसफुल झालं तरी पण फिल्म मेकिंग मी कधी सोडणार नाही. कारण मला वाटतं की माझी कला आहे आणि दॅट इज माय एक्सप्रेशन वेर आय इट्स माय आर्ट अँड आय वुड वॉन्ट टू कंटिन्यू दॅट. पण मला असं वाटतं की अशी अशी गरज नाहीये की फिल्म करावी म्हणून तुम्ही सिटीमध्येच राहावं लागेल की मुंबईमध्ये जावं लागेल. ऑफकोर्स तिकडे जास्त एक्सपोजर मिळतं इन टर्म्स ऑफ टेक्निकल एक्सपिरियन्स आणि फिल्मचं. पण मला वाटतं की तुमच्याकडे जर इंटरेस्ट आहे आणि हे आहे तर तुम्ही गावात काही कुठेही राहून तुम्ही फिल्म चालू करू शकता. मे बी ती नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलवर नाही पोहोचेल, और इट माइट इवन रीच दॅट लेवल. सो यू नेव्हर नो. पण मेन इम्पॉर्टंट इंटेन्शन माझा हे आहे की मला करायचं, मला आवडतं फिल्म आणि मी ते करणार, कंटिन्यू करणार जोपर्यंत पॉसिबल आहे, जोपर्यंत फायनान्शियली आणि मेंटली आणि फिजिकली पॉसिबल आहे. मी फिल्म करून माझे जे छोटे छोटे आयडियाज असते ती मी एक्सप्रेशन ते तर आम्ही
मध्ये घालतो. व्हिडिओ वगैरे म्हणजे हा. एकदम खूप सुंदर, म्हणजे खूपच सुंदर आहे. हा. तर मला असं म्हणणं आहे की आता जे आपण लिव्हिंग कम्युनिटी चालू केलंय, हम्म. तर हे तुम्ही खूप चांगला कॉन्सेप्ट चालू केला, कारण की भरपूर लोक आहेत त्यांच्याकडे शेती पण नाहीये, हो. त्यांना काय गाव पण नाहीये, मग हम्म. त्यांना ते माहीतच नाही गावामध्ये लोक कशी कसं असतं. राहतात, हा, म्हणजे correct. काय करतात. हम्म. तुम्ही त्यांना एक संधी दिली आहे का, म्हणजे तुम्ही इथे येऊ शकता आणि तुम्ही आमच्या सोबत कामही करू शकता, आणि कामं तर आहेच इथे, पण इथे नॉलेज खूप आहे. Correct. मग जे नवीन लोक आहेत त्यांचा प्रतिसाद तुम्हाला कसा आहे? हा, मला तर म्हणजे आम्हाला तर एकदम खूपच छानच म्हणजे आज आज ह्या वर्कशॉप मध्ये जस्ट इट वॉज अ व्हॉलंटियर वर्कशॉप. म्हणजे प्रसाद जसा म्हणत होता की व्हॉलंटियर वर्कशॉपला सुद्धा 800 लोकांनी फॉर्म भरला होता. सो प्रचंड छान वर्कशॉप म्हणजे हे आहे, प्रसिद्ध आहे, लोकांना पण आवडतं. पण स्पेशली ह्या गावातल्या लोकांना सुद्धा खूप काहीतरी आवडतं की अरे हा प्रसाद इकडे येऊन काहीतरी करतो, बाहेरचे लोक येतात आणि काहीतरी. So त्यांना त्यांचा सुद्धा मेन इम्पॉर्टंट ते आहे की हा ह्या गावातल्या लोकांनी त्याला काहीतरी पॉझिटिव्हली घेतलं आणि ते पण इन्व्हॉल्व्ह होतात कधी कधी. त्याचबरोबर मुंबई, पुणे, बाहेर नाशिक टाईपचे खूपसे पॅन महाराष्ट्र स्पेसिफिक एरियातले लोक येतात आणि कनेक्ट होतात. सो डेफिनेटली पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. आणि लोकांना लोकांची हे आहे, एक भूक आहे की दे वॉन्ट टू नो हाऊ टू कम आउट ऑफ दिस मेसी अँड कॅपिटलिस्ट जो वर्ल्ड आहे त्याच्यापासून बाहेर कसं यायचं. म्हणजे सिटीमध्ये काही प्रॉब्लेम नाही असते, पण प्रॉब्लेम सगळ्यांकडे असते. पण हे आहे की आनंद कुठे मिळतं, पीस कुठे मिळतं, हे लोक शोधू लागले आणि ते हळूहळू येतात एक्सप्लोर करीत की काय करावं लाईफ जीवनामध्ये. आता समजा सर तुम्ही गोव्यामध्ये राहता, तुमचं जे वर्क पण आहे ते गोव्यामध्ये आहे, आणि गोवा पण एक खूप मोठा टुरिस्ट प्लेस आहे, आणि कोकण पण एक मोठा टुरिस्ट प्लेस आहे, पण दोघांमध्ये फरक काय? हा, म्हणजे बघितलं तर गोवा जर जास्त कमर्शियल आहे. त्याची स्पेशली आय वुड से की गव्हर्नमेंटची जी पॉलिसीज आहे, गव्हर्नमेंटचा अटेम्प्ट आहे, त्याचबरोबर लोकांनी जसा गोवाच्या टुरिझमला बघितला, गोव्याच्या लोकांनी तो एक डिफरंट पर्स्पेक्टिव्हने बघितला, आणि त्यामुळे ते एकदम कमर्शियल अँगल मध्ये गेला आहे. आणि खूपच सर्टन एरियाज तर प्रॉपर म्हणजे बीच एरिया, म्हणजे ती प्रॉपर एक वाईटच, हा, लेविश लाईफ, लक्झरी लाईफ, आणि एकदम बेधुंद जशी टुरिस्ट असतात. पण तरी आता हळूहळू करून गोवा बियॉन्ड बीचेस टाईपचे जे कॉन्सेप्ट आहे ते इंट्रोड्यूस होतं. पण ते पण बी असं आहे की कोण जस्ट बघायचं आणि मजा करायची, हाच कॉन्सेप्ट आहे. पण जसं तुम्ही आम्हाला सांगता का, म्हणजे तुम्ही गावामध्ये येत आहात तर फिरायला येऊ नका, तर हा, जगायला या. एक्झॅक्टली. सो आम्ही जे प्रसाद काल आम्ही डिस्कस करत होतो की कंटेंट क्रिएटर म्हणून कंटेंट शूट करायला येऊ नका, पण कंटेंट जगायला पण या, हे जे आम्ही. सो ते जर गोव्यामध्ये कोण प्रोव्हाइडही करत नाही की आपल्यावर या येऊन जगा म्हणून, पण ऍटलिस्ट इकडे कोकणचं, म्हणजे कोकण पण तेच हळूहळू होतं आता की कोकणमध्ये पण लोक येतात, फक्त ड्रोन शूट, हे शूट करून रील्स बनवतात, हे करतात आणि ते प्रमोट करतात. पण लाईफस्टाईल आणि जी ही आहे ती, म्हणून मी इकडे स्पेसिफिकली कनेक्ट होतो की कारण इकडे मला वाटतं की ते बियॉन्ड कंटेंट क्रिएशन, बियॉन्ड जस्ट व्हिडिओ फिल्म्स आणि हे ते लाईफ जगणं ऑपॉर्च्युनिटीज मिळते इकडे लाईफ जगू शकतात. कारण लोक आहे खूप बियॉन्ड. प्रसाद पेक्षा सुद्धा आणखी खूप शेतकरी कनेक्ट होतात इथे, ज्यांच्याकडे काही शिकवू शकतात. सो आम्ही पण गोव्यामध्ये गेलेलो फिरायला, मी होतो, माझे मित्र होते, तर आम्ही तिथे फिरायलाच गेलो. आम्ही मस्त एन्जॉय करतो, फिरत होतो, जिकडे तिकडे बघा लोक भरपूर गर्दी तिथे. पण तुम्ही हे जे चालू केलंय, आम्ही इथे आलो, पण इथे आम्हाला जी शांतता भेटते ना, ती आम्हाला नाही भेटते. करेक्ट. तर तेच म्हणजे इथे खूप तुम्ही चांगला कॉन्सेप्ट चालू केलाय. तर मला असं वाटतंय का, म्हणजे फ्युचर मध्ये याच्यावर तुम्ही एक फिल्म करू शकता का? हो, म्हणजे आम्ही आता आमचं काय, आम्ही जेव्हा आम्ही काही पण करतो त्या पॅरलली काहीतरी, मी सिन्स आय हॅव अ स्किल ऑफ फिल्म मेकिंग, मी डॉक्युमेंट करत राहतो काय की कसं चाललंय, लोक आले, त्यांचे इंटरव्ह्यूज घेतले, काय चाललंय, काय आहे. आणि पार्ट ऑफ दॅट, हा कम्प्लीट पार्ट ऑफ काय चालतं त्यांचं मी डॉक्युमेंटेशन चालूच असतं की शूट करून ठेवावं काहीतरी. आणि जर खरंच हा जो प्रोजेक्ट आहे आणि जो कॉन्सेप्ट आहे खरंच सक्सेसफुली प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट झाला, कारण अजूनपर्यंत आम्ही कन्स्ट्रक्ट करत आहे ते, म्हणजे घर बांधतात, काहीतरी कोण काय शिकतो, आज मी ट्रॅक्टर धरायला शिकलो, काल आम्ही नांगर. सो म्हणजे जस्ट स्टार्ट केला आहे तो, प्रॅक्टिकल झाला मे बी 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, झाला तर नंतर आम्ही त्याचं काहीतरी बनवू फिल्म करून, सो दॅट इट कॅन गो टू वायडर ऑडियन्स अँड
पीपल कॅन गेट लर्न फ्रॉम इट और सी इट अँड बघू शकतो की काय करू शकतो Okay, याच्या. मग आपण जो कम्युनिटीचं चालू केलाय, हम्म. तर आता ह्यामध्ये जे नवीन नवीन पिढी इथे येते, तुम्हाला इथं काय शिकायला भेटेल, त्यांना काय तुम्ही मेसेज देऊ शकता? म्हणजे तेच एक आता जी लाईन म्हटली की कंटेंट क्रिएट करायला येऊ नका, की कंटेंट शूट करायला येऊ नका, तर पण कंटेंट क्रिएटर बना. म्हणजे तुम्ही ऍक्च्युली काहीतरी हात घाला आणि इम्प्लिमेंट करा. कारण मला तर वाटतं की जे मी फील करतो की इकडे येऊन जेव्हा कामाला हात घालतो आम्ही, तेव्हा जो स्लो प्रोसेस आहे, जो मेंटल पीस मिळतं, ते बसून काहीतरी असं बघितलं, शूट केलं, मग ते तेवढं नाही होत. पण जेव्हा काम करतोय एक तास 2 तास जेव्हा काम करतो, तेव्हा जो शांती मिळते डोक्याला, पूर्ण विचार जेव्हा जसं इरेज होतात डोक्यातले आणि एक शांत मन होतं, ते ऍक्च्युली फील करायला पाहिजे. आणि त्यानंतर तर आणि कोणी असं नाही होत की येऊन 3 दिवस वर्कशॉप केल्यामुळे हा जग बदललं, आता आम्ही सगळं सोडून येणार, असं काही नाही. स्लोली तो प्रोसेस असतो आणि वर्ष खूप हे लागते आणि कधी कधी तर होतही नाही. पण इट्स अप टू इट्स लाईक जर्नी. हा, ती म्हणजे आता एन्जॉय होत करा, नाही तर या आपण मजा ते करा. प्रयत्न सोडू शकत नाही. हा, तर करेक्ट. आपण एक गोल सेट केला ते तर आपल्याला करायचं करायचं, आणि आपला हा. प्रतिसाद भेटला हा, तर नाही एक्झॅक्टली, भेटला, आपल्याला करेक्ट. तर पण ते करायचं हा, होतं ना. जी गोष्ट आम्हाला पटते ती करावी आणि चांगल्या आहे तर ती लोकांना पण सांगावी. दॅट इज द ओनली. कारण की आम्ही पण इथे आलो तर आम्हाला तुम्ही तर अननोन होता. हा, आम्हाला करेक्ट. फक्त सोशल मीडियावर तुम्ही माहित होता, हा, पण पर्सनली तर आमच्यासाठी तुम्ही अननोन होता. करेक्ट. तर आम्ही इथे आलो, पण आम्हाला असं वाटलंच नाही का तुम्ही अननोन आहात, आम्हाला वाटलंच नाही. हा, आम्हाला असं वाटलं की आमचेच मित्र आहे, आम्ही म्हणजे एकत्र आलो Correct. इथे, म्हणजे आपण ते बोलतात ना का आपण मिळून मिसळून कामं हा, करतो, करेक्ट. त्यामध्ये कामं पण पटापट होतात आणि म्हणजे आपण ट्युनिंग पण आपली मॅच होते. येस, करेक्ट. आणि हेच हेच ह्या सेंटरचं जीवनचा सेंटरचं कॉन्सेप्ट आय थिंक आहे, जे मी पण फील करतो की मी जरा इंट्रोवर्टेड टाईपचा माणूस आहे, पण इकडे आला की कन्व्हर्शन होतं, लोक मिळतात, विचार शेअर होतात आणि ते चांगलं एक वाईब, एक मित्र फॅमिली टाईप एक बॉन्डिंग होत आहे 3 दिवसामध्ये. आता मी तुमचं जे चॅनल आहे द लोकल बस, त्यामध्ये मी तुमचे कंटेंट बघितले. त्यामध्ये ना असे म्हणजे एन्जॉयमेंट वाले कंटेंट नाहीये, तर हा, इन्फॉर्मेशन वाले कंटेंट. म्हणजे तुम्ही म्हणजे काय म्हणजे असं विचार करून ते कंटेंट बनवता? हा, म्हणजे मला तर मी स्टार्टिंग जेव्हा सुरू केलं लोकल बस, म्हणजे एक द लोकल बस जेव्हा 2025 15-16 या साली, तेव्हा तर मी ट्रॅव्हल व्हिडिओ बनायचं की मला शाईन व्हायचं आहे, लाईक्स आणि हे पाहिजे ते पाहिजे. पण हळूहळू जेव्हा मी आणखी करीत गेलो, आय टेक दिस लोकल बस ॲज माय सेल्फ लर्निंग प्रोसेस. म्हणजे मी फिल्म्स आणि व्हिडिओ जे करतो त्यामध्ये मी बेटर आता होऊ लागलो, कारण मी लोकल बसच्या थ्रू व्हिडिओज करत राहिलो. शूट करतो, एडिट करतो. या प्रोसेसमध्ये मी स्वतःची चेंज बघितला की माझी कला कशी बेटर होते. सो आय टेक इट एज माय ओन लर्निंग सेशन फर्स्ट ऑफ ऑल. सो त्याच्यामुळे आय विल ऑलवेज कंटिन्यू इट. म्हणजे मला जास्त काय असे अवॉर्ड ची हे नाही, नाहीतर म्हणजे एवढं नंबर पाहिजे, एवढा शेअर पाहिजे, असं काही नाही. ऑफकोर्स मिळालं तर बेटर आहे, पण ते नाही तर पण मी कंटिन्यू करणारच. आणि सेकंडली माझा कंटेंट असा आहे कारण ते मला एक्सप्लोर करायचे आहे. म्हणजे मी फेस्टिवलचे शूट करतो, बियॉन्ड ऑर्डिनरी ट्रॅव्हल जो मी थोडा फिल्म बनवून करतो, कारण मला वाटतं की मला ते एक्सप्लोर करायचे आहे. आणि मला एकदा रिअलायझेशन झाले त्या गोष्टीचं, तर मी एक चित्रकरण करून ती एक माझं एक्सप्रेशन प्रेझेंट करतो की असं आहे खरं. सो अजूनपर्यंत जे मला वाटतं ते मी एक्सप्रेस करतो. दॅट्स ऑल. त्यामध्ये काय टाइम तुमचा घेणार नाही. लास्ट क्वेश्चन आपण Yes. करू. म्हणजे तुम्ही आधी जेव्हा कम्युनिटीला जॉईन नव्हता, तुम्ही प्रसाद दादाला भेटले नव्हते, त्याच्या आधीच्या लाईफ मध्ये आणि या लाईफ मध्ये तुम्हाला काय चेंजेस आहेत? चेंजेस म्हणजे मला वाटतं की हळूहळू जे मी आधी म्हणत होतो की अरे विलेज लाईफ इज गुड अँड दिस गुड, हे मी ना असंच जस्ट बिकॉज ग्रीनरी दिसते, फोटो चांगले आहे, मला वाटत होतं की असं लाईफ आहे म्हणून मला विलेज लाईफ वाटते. जेव्हा मी जास्त एक्सप्लोर केलं की तेव्हा आता मला वाटतं की इट इज नॉट जस्ट लाईक दिसायला ते छान दिसतं, पण ते राहायला पण एक काहीतरी ते त्याच्यामध्ये आहे जे तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता आणि जे तुम्हाला एक शांत मनस्थितीत आणते. जे आम्ही जेव्हा शहरामध्ये एक रेस मध्ये असतात की तू चांगला करणार की मी चांगला करणार, हे करणार, असं ह्यामध्ये आम्हाला कधी कधी एक मेंटल ब्रेकडाऊन होतं आणि हे होतं. ते काम डाऊन करायला मला वाटतं की हे निसर्गाने हा जो इको वर्ल्ड आहे
जिथे मी दररोज येतो, म्हणजे ट्राय करतो, फ्री झालं और काहीतरी स्ट्रेस आहे तर मी इकडे येतो आणि 4-5 दिवस स्पेंड करतो, काम करतो. सो मला वाटतं की आधी मी जस्ट शूट करायचो, आता मी ट्राय करतो की व्हिडिओ इज नॉट प्रायोरिटी बट व्हिडिओ इज प्रायोरिटी ऍज इन नॉट प्रायोरिटी, पण ते डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे म्हणून मी शूट करतो. पण त्याच्या बियॉन्ड तर मला इकडे थोडा हातभार घालायचा आहे म्हणून मी ऑनेस्टली येतो, त्याच्या बियॉन्ड काय नाही. आणि इव्हन लोकल बसचं एक लास्ट मी सांगायला विसरलो की लोकल बसचं मला इंटेन्शन हे आहे की मला एक आर्कायवल जसं असतं ना की आजकाल काय 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 होतं, शूट सगळेजण करतात पण ते किती दिवस राहील आणि किती दिवस ते हे होईल हे नाही. सो मी मोस्ट ऑफ आता जे व्हिडिओज करतो ते माझं इंटेन्शन असं असतं की काहीतरी रिसर्च व्हावं त्याच्या आधी, म्हणजे काही अटेम्प्ट करच्या आधी काहीतरी रिसर्च व्हावं, सो दॅट ते एक सॉलिड फॅक्ट्स आणि एक प्रॉपर न्यूट्रल वेन ते लॉन्च म्हणजे प्रेझेंट व्हावं. त्याचबरोबर त्याचं आर्कायवल पण होतं, म्हणजे जी मी फिल्म्स करतो त्यामध्ये 200-300 जीबीचा डेटा राहतो, तो त्यातला 15 मिनिटचा फिल्म बनतो, पण त्याच्या बाहेर जे पूर्ण असतं मी पूर्ण डेटा ठेवतो, कारण मला वाटतं की हा एक आर्काइव्ह आहे. कारण ही प्रथा, एक लाईफस्टाईल ही जी आता दे आर गेटिंग डिझॅपिअर्ड, दे आर डिझॅपिअरिंग बेसिकली. सो त्याच्यामुळे हा पूर्ण डेटा जो मी जनरेट करतो तो एक प्रॉपर आर्काइव्ह आहे. आणि माझं तर मला तर इंटेन्शन तेच आहे की एक काही शॅलो वर्क नाही पण थोडा डीप वर्क करायचं, सो दॅट काहीतरी एक सेन्सिबल कंटेंट बनेल. त्याचबरोबर त्याचा फ्युचर नेक्स्ट 50 वॉट एव्हर इयर्स ते माझ्याकडे एक आर्काइव्ह राहील की हा असं असं जग होतं आणि असं बदलतं. सो येस, दॅट्स द इंटेन्शन. तुम्ही खूप चांगला काम करताय, म्हणजे thank जे you so तुम्ही much. ओपन केलं ना, खूप चांगलं काम करताय. तुमच्या फ्युचर साठी तुम्हाला खूप बेस्ट ऑफ लक. आम्ही you तर so much. कम्युनिटीला जॉईन झालोच आहे, हा पण आम्ही पण आता जेव्हा जाऊ आपल्या लोकांमध्ये, मित्रांमध्ये ना, तर आम्ही पण या कम्युनिटी बद्दल त्यांना सांगू का तुम्ही जॉईन झाले पाहिजे. आणि का जॉईन झाले पाहिजे, ते जेव्हापर्यंत इथे येत नाही ना तोपर्यंत त्यांना हा एक्सपिरियन्स भेटणार नाही. हे खूप चांगलं काम करतायत आणि तुम्ही पण इथे जॉईंट व्हा जे कम्युनिटी लिव्हिंग मध्ये. तुम्हाला इथे म्हणजे खूप, भले तुम्हाला शेती सोडून भरपूर इथे काय शिकायला आहे ते तुम्हाला शिकायला भेटेल. आणि व्हिडिओला आपण इथेच एंड करू आणि भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमचा लक्ष ठेवा, कामं करा आणि गावामध्ये फिरायला नाही तर जगायला नक्की या. Yes.